चला स्पीड अप द्या मित्रांनो, विनंती असेल फास्ट खेळा क्रिकेट. आतिश कडू पहिलं षटक घेऊन गोलंदाजी साडी. सायकलला 7 गंतारे, मुस्कान 11 पाबरा, यामिन 11 बिरवाडी. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. आजच्या दिवसाची सुरुवात आतिश कडूनी कमालीची केली होती. शुभम जाधवला बाद केलं होतं. साहिल वेल बॉल. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली साहिल फोपलनकरची. आतिश कडू हो दांडी गुल क्लीन बोल्ड. सुफियान तुरुकबाद. जबरदस्त गोलंदाजी आतिश कडू. आजच्या दिवसात आहे ना वेध घेतला याच्या बॉलनी यष्ट्यांचा. शुभम जाधवला क्लीन बोल्ड केलं होतं. आता सुफियान तुरुकला कमालीची गोलंदाजी राहिली आजच्या संपूर्ण दिवसात. बिरवाडी स्टार आतिश कडू. पहिले षटक आलंय जेव्हा जेव्हा पहिल्या षटकात मॅच आपल्याकडे खेचले या गोलंदाजांनी. कमालीची गोलंदाजी. न्यू बॅटर शफी. आतिश हलक्या बॅटने खेळलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. विलास सुर्वे येतात वेगाने. एक सिंगल. आतिश फटका पचलाय 7 गंतारेचा. अहो झेल सुटला इथं. उत्कर्ष आहेत. उत्कर्ष कडून हा झेल सुटलाय. हा मॅच किती मागडा ठरू शकतो हे निखिल पारवेला चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्याचा आवाज आपण ऐकला. आणि तो कॅच होता 7 गंतारेचा. आतिश कडू शपीसाठी. आतिश शपीसाठी खेळायचं होतं. कुठे गेलाय कुठे बॉल. गली रिझन मध्ये कबरच्या वरून खेळायचं होतं. बॅटची बारची कडा. फौजान साठविलकर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत फ्रेंड्स ग्रुप गोंडकर च्या स्पर्धेमध्ये. आतिश आणखीन एक यॉर्कर. याही वेळेस स्लिप मध्ये बॉल. इथे धावाची संधी होती. 7 इथेही फसले होते. इथेही चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं. लवकर पिकअप करून बॉल फेकला असता तर इथे सुद्धा 7 बाद झाले असते. 2 जीवदान पहिल्या षटकात. 7 गंतारेला पप्पूला मिळतात. पहिल्या षटकात 5 धावा. 1 विकेट आला होता तो एक क्लीन बोल्ड. कॅच आउट आला असता 7चा. झेल सुटला तिथे उत्कर्ष कडून. विलास सुर्वे आलेत. चला वेळ लावू नका प्लीज. थोडासा फास्ट केला. विलास सुर्वे मोर द विकेट 7 गंतारेसाठी. यावेळेस लोअर फुल टॉस पिक केलाय. पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून. झेल सुटला होता याच बॅटरचा. आलाय षटकार. पहिला षटकार या मॅचचा. विलास यावेळेस कव्हरच्या वरून. क्षेत्ररक्षक आहेत. माग पळतात बॉलच्या. बॉल अडवावा लागेल. बॉलला नेले मैदानाच्या बाहेर. चौकार.
खराब क्षेत्ररक्षण इथे यामिन 11 बिरवाडी कडून पाहायला मिळते. जाबी शेख, युसुफ मौलाना यांचा संघ मैदानात. यामिन 11 विलास 7 साठी. इथे फटका बसलाय. विलास सुर्वे चेंडूच्या खाली. हो, जजच केलं नाहीये विलासनी. काय केलं इथे लक्षातच आलं नाहीये. निखिल बॉल उडाल्या उडाल्या धावत सुटले होते, पण ते पोचणं अशक्य होतं. विकेट किपिंग वरून इथपर्यंत येणे विलासलाही अवघड होतं, कारण फॉलो थ्रू मधून पुन्हा मागे यावं तर ती अडचण होती. पण बऱ्याच वेळेस असे कॅच गोलंदाज टिपतात, यावेळेस विलासकडून चूक घडली. लोअर टॉस क्षेत्ररक्षक आहेत उत्कर्ष. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या सिंगलनी 18 धावा. फटका चांगला आहे शफीच्या बॅट मधून. वा, कमालीचा स्ट्रोक. लॉंग ऑनच्या वरून षटकार. विलास शफीसाठी स्लोवर वन, तोही पिक केलाय, पण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात आहे. वन बाउन्स, एक सिंगल येईल इथे. षटक संपले. दुसरं षटक महागडं ठरले. 20 धावा आल्यात विलासच्या गोलंदाजीवर. नौशाद नाईक यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. चला लास्ट ओव्हर फास्ट खेळा. उत्कर्ष शेवटचं षटक घेऊन. उत्कर्ष गोलंदाजीसाठी 25 धावा. USTच्या बाहेर व्हाईट बॉल. धावसंख्या 26. उत्कर्ष याही वेळेस ऑफ साइडला चांगला स्ट्रोक. वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. शफीची आज बॅट बोलते. पाबरा अडचणीत असताना शफी आले धावून. देखणा स्ट्रोक, एक षटकार, तदनंतरचा चौकार. धावसंख्या वाढवतात शफी. 30 धावा. तिसरं षटक. उत्कर्ष व्हाईट बॉल. 31. उत्कर्ष शफीसाठी डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. यस, बॅटर आउट. साध यांना यावं लागेल माघारी. सात गंतारे मागे येतील. मुजम्मिल, स्टॅकला शफी.
बॅटरी काढा, प्लेड ऑन, क्लीन बोल्ट. 7 गंतारे पण धावबाद झाले, पण साधानी त्यांनी कॉलिंग केली नाही. शपीला थांबून साधनी स्ट्राईक घ्यायची होती, पण दोघांनी विकेट सोडली. निखिलनी हुशारी केली, त्यांनी लगेच नॉस्टॅकला बॉल फेकला आणि गोलंदाजाला सांगितलं की स्टंपला लावायचं आहे. त्यामुळे वेळ मिळाला नाही साधला आणि शफीला काय निर्णय घ्यायला. ही चालाकी राहिली ती खऱ्या अर्थाने निखिल पारवे यांची. न्यू बॅटर विवेक जयस्वाल. विवेक विनोद जयस्वाल चांगलं घेतात ही क्रिकेट. उत्कर्ष विवेकसाठी हा फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक निवडलाय. फाईन लेगला विवेक सुद्धा होतील बाद. न्यू बॅटर उत्कर्ष. हो आणखीन एक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत तिथे जेल सुटलाय, मात्र एकच धाव. उत्कर्ष मुजम्मिल साठी वा. मुजम्मिल जेव्हा जेव्हा बॅटिंगला आलेत एकच बॉल खेळलेत, षटकार ठोकलाय. मागच्याही मॅचला आताच्याही मॅचला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, वेळ लावू नका. मुस्कान 11 पाबरा. 18 बॉल 39 ची गरज. या षटकारांनी मॅच मध्ये आणले मुस्कान 11 पाबराला. मगाच सुद्धा आपण पाहिलं मुजम्मिलनी शेवटच्याच बॉलला षटकार टोकला होता. 18-39. चला लवकर क्षेत्ररक्षण लावा. मुस्कान 11 बॅटर पाठवा. यस बॅटर गेलेत मैदानात. यस चला क्षेत्ररक्षणाला वेळ घेऊ नका प्लीज. प्लीज फेअर खेळा, स्पोर्ट्समॅनशिप दाखवा. आपणही बॅड लाईट कुणालाही होणार नाही याची दखल घ्या. निखिल आणि वैभव. मॅच सुरू करा प्लीज.
लाईट बंद करायचं. येस येस, ओके ओके. निखिल पारवी. हे बॅटल मजेशीर राहील. पहिलं षटक बाबऱ्यासाठी खूप महत्वाचं. धावा तर कराव्या लागतील. मोहित पाटील आहेत गोलंदाजीला. तर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बाबरा एक्सप्रेस मोहित पाटील, दुसऱ्या बाजूला सरळ हाताचा क्रिस गेल निखिल पारवी. एकोणचाळीस धावांचं आव्हान. 18 बॉल 39. पहिला बॉल. हो परफेक्ट यॉर्कर. वेग किती भन्नाट आहे. रफ्तारचा राजा म्हटलं जातं मोहित पाटीलला. भन्नाट वेग, भन्नाट वेग. रफ्तारनी जवळजवळ गिरफ्तार केलं होतं निखिलला. परफेक्ट यॉर्करनी स्वागत केलं. यामिन 11 बिरपाडी इस्मौलाना जावेद शेख यांचा संघ फलंदाजी करताना. उजव्या टीच्या बाहेर व्हाईट बॉल. 39 धावांचं लक्ष. मोहित पाटील निखिल यांच्यासाठी 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्लोवर वन. खराब गोलंदाजी. इथे लॉंग लेग एरिया मध्ये धावा मिळतील 4 4 4. चौकार. पाच धावा. मोहित पाटील निखिल साठी पुढचा बॉल. ओहो विकेटच्या समोर पकडलंय का. अपील जोरात झाली होती पण पिचिंग आउटसाइड द ऑफ सांगितलं पंचानी, त्यामुळे इथे वाचलेत निखिल. डॉट बॉल. 39 धावा. आता करायचे 34. चेंडू शिल्लक आहेत 15. 15 बॉल 34. मोहित पाटील यावेळेस मोठा फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर. देखणा स्ट्रोक समोर ठोकलाय षटकार. मोहित पाटील गोलंदाज चांगले आहेत पण त्यावेळेस समोर बॅटरी त्याच ताकदीची निखिल पारवे. धावा झाल्यात. पुढचा बॉल मोहितचा निखिल साठी. आणखीन एक फटका ऑन साइडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. फंबल झाले थोडस. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे फेकी पहा स्ट्राईक एंडला. ऑन साइडला मी या मैदानात पाहिले. तुमची फेकी तेवढी ताकदी आणि डायरेक्ट नसेल तर 2 धावा होतात. ते निखिललाही चांगलं माहिती आहे. त्यांनी धाव घेतली. डेंजर एंडला होते. वैभवनी त्याला सांगितलं येस. दोघांच्या मध्ये डोळ्यात इशारा झाला. कॉलिंग झाली आणि मग निर्णय घेतला. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 13. निखिल 5 बॉल 12. विजयासाठी करायच्यात 39. अजून पाहिजे आहेत 26. 13 चेंडू 26. प्रत्येक चेंडूच्या मागे 2-2 धावा करायच्या आहेत. मोहित पाटील ऑन साइडला हलक्या बॅटने खेळलाय. नटरा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल ते घेतली निखिल. वाह काय रनिंग बिटवीन द विकेट. पण इथे रन आउट. ही रिस्क का घेतली निखिलनी. शेवटचा बॉल होता. स्ट्राईक ही राहिली असती त्याच्याकडे. निखिल धावबाद. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फेकी पहा या खेळाडूची दाद द्यावी लागेल. रन आउट. या सुफियांचं सेलिब्रेशन पाहायला मिळते इथे. ही विकेट स्वतःहून गमावली सुसाइड नोटवर. ते म्हणजे निखिलनी. गरज नव्हती या धावेची आणि शेवटचा बॉल होता. बॅटर बॉल येत होते. शेवटच्या दुसऱ्या षटकात पहिला बॉल फेस करण्याची संधी होती आणि बऱ्याच वेळेस आपण पाहतो बॅटर जे प्रारंभिक जातात ते शेवटच्या बॉलला डबल घेत नाहीत. शेवटचा बॉल आहे स्ट्राईकसाठी.
सिंगल घेतात. इथं निखिलनी संघासाठी 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला पण स्वतःचा विकेट गमवा लागला. मॅच मध्ये कमबॅक पुन्हा एकदा मुस्कान 11 पाभराकडून पाहायला मिळते. 39चा पाठलाग करताना आता 12 बॉल 25 धावांची गरज आणि गोलंदाजीला आलंय दीपेश अर्थात दीपू. यांनी मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली. दीपेश समोर वैभव, नाशिकला विलास. सुरेख गोलंदाजी, जोरदार अपील, बॅट कॉट बिहाइंडची. नॉट आउटचा इशारा. मुख्य पंच सांगतात पॅडला चेंडू ब्रश झालाय. आवाज तसाच आला होता पण बॅट कट आणि कुठल्याही शरीराच्या भागाला बॉल लागल्यानंतर आवाज हा वेगळा ऐकायला येतो. बॅट कटचा आवाज चांगला माहिती आहे आमच्या पंच इम्रान यांना. नॉट आउटचा इशारा. 14 धावा. आणखीन एक चांगला बॉल दीपेशचा. वाह, आता निखिलला नक्कीच निर्णयाचे जे निर्णय त्यांनी दुसऱ्या धावेचा घेतला ना त्याचा पश्चाताप नक्की होत असेल कारण 2 बॉल डॉट आले ते. 10 चेंडू 25 धावा. दीपेश वैभव साठी ऑलवर फुलटॉस होता. खेळलाय स्ट्रोक. 7 गंतारे आहेत. लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ आले. एक सिंगल. धावसंख्या 15. दीपेश विलास साठी आणखीन एक डॉट बॉल. षटकातील तिसरा डॉट बॉल. 4 चेंडूत फक्त 1 धाव दिली दीपेशनी. 24 धावांची गरज. यावेळी चांगला स्ट्रोक आहे विलास कडून. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वा, काय फेकी आहे या खेळाडूची. पा या मैदानात तिथून परत एकदा डायरेक्ट विकेट किपरच्या हातात. आता पण धावले असते विलास तर बाद झाले असते. खऱ्या अर्थाने त्या क्षेत्ररक्षकानेच मॅच मध्ये बदल आणलाय. निखिल पारवेला मात्र आउट केलं. दीपेश आणखीन एक डॉट बॉल. वाह, कमालीची गोलंदाजी. अवघ्या दिल्या 2 धावा दीपेशनी. 16 धावा झाल्यात. शेवटच्या षटकात पाहिजे 23 धावा. 6 बॉल 23 यामीन 11 बिरवाडी साठी. आता निखिल म्हणत असतील का धावलो मी दुसरी धावेसाठी. 39 धावांचं लक्ष आहे. 6 बॉल 23. सुफियान तुरुक गोलंदाजीसाठी शेवटचं षटक. डब्याचा बॉल. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. एकच सिंगल. सतरा धावा. 5 बॉल 22. सुफियान वैभव साठी. डॉट बॉल. 4 बॉल 22.